नमस्कार, दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी चाट रेसिपी. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा रगडा चाट आज आपण येथे बघणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त असा जबरदस्त टेस्टी रगडा चाट आपण आज येथे बनवलेला आहे. चला तर मग आता येथे रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. येथे मी घेतलेले आहेत बघा पांढरा वाटाणा. छान असा मस्त 7 ते 8 तास मी येथे भिजवून घेतलेला आहे. आता आपण हा मग घालणार आहोत कुकरमध्ये शिजण्यासाठी. येथे मी टाकणार आहे बघा 2 वाट्या वाटाणा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. तुम्हाला कितपत बनवायचं आहे चाट त्यानुसार घालायचं आहे. 2 वाट्या पाणी. आणि आता आपण त्यामध्ये बटाटे घालणार आहोत, जेणेकरून आपला डबल कुटाणा होणार नाही. आणि त्यात मी घातलेले आहे बघा ते 4 ते 5 बटाटे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता घालायचं आहे तेल आणि मस्त असं कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपले बटाटे आणि वाटाणा छान शिजला जाईल. थोडासा हिंग घालायचा आहे बघा. 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. वाटाणाही छान शिजला पाहिजे बघा. आता तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेणार आहोत. लाल तिखट चटणी येथे मी घेतलेले आहेत. चिंच म्हणजे चिंच गुळाची चटणी आपल्याला इथे बनवायची आहे. त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि छान असं उकळवून घ्यायचं आहे मस्त, जेणेकरून त्याचा जो गल आहे तो छान असा शिजला जाईल. अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे बघा. आता आपण हे थंड करून एका मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून बारीक असं काढून घ्यायचं आहे बघा. एकदम बारीक प्युरी आपल्याला त्याची बनवायची आहे. आणि पुन्हा एकदा ते एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे छानपैकी. मस्त असं ढवळत राहायचं आहे बघा चमच्याने. सगळा बलखा त्याचा खाली काढून घ्यायचा आहे मस्त. आता हे आपण त्यामध्ये गूळ टाकलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बारीक करूनही टाकू शकता. मी तसंच टाकलेलं आहे. मिक्स करून एका बाजूच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण. पुन्हा एकदा भांडं ठेवायचं आहे. त्यात घालायचं आहे तेल. छान तेल तापलं की त्यामध्ये घालायचे आहे जिरे. जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे बघा आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते. मस्त छान असं उकळलं की त्यामध्ये घालायचं आहे हिंग, चाट मसाला, जिरेपूड, काळी मिरपूड, लाल तिखट आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळ आणून घ्यायची आहे त्याला. आणि अशाच प्रकारे मस्त आपली चिंच गुळाची चटणी तयार आहे. चवीनुसार मीठही घातलेलं आहे बघा त्यामध्ये. तोपर्यंत आपले इकडे बटाटे आणि वाटाणाही छान शिजलेला आहे. आता त्यातले बटाणे काढून घ्यायचे आहेत. आणि आता आपण जो वाटाणा आहे त्याला फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी घातलेला आहे जिरेपूड, लाल तिखट, जिरे, हिंग आणि जास्त काही नाही वापरायचं बघा. एवढंच मसाले आपण त्याला घालणार आहोत आणि मस्त अशी फोडणी त्याला देऊन घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्यामध्ये तमालपत्रही घालू शकता. मी घातलेले आहे हळद आणि मीठ चवीनुसार. आपण आधीही त्याला मीठ घातलेले होते बघा, त्यामुळे थोडंच मीठ घालायचं आहे. आणि छान शिजलं की त्यामध्ये अर्धा किंवा 1 बटाटा जो उकडलेला आहे आपण तो घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे. ते शिजेपर्यंत आपण इकडं बटाट्याचं तयार करून घेणार आहोत पॅटीससाठी. जे बारीक बटाटे करून घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचं आहे हळद, जिरेपूड, मीठ, चाट मसाला आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. छान असं मिक्स झालं की आपल्याला आता त्याचे पॅटीस बनवून घ्यायचे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण आपण फक्त बटाटा घेतलेला आहे पॅटीससाठी. तो हाताला चिकटला जाणार नाही आणि मस्त असा पॅटीसचा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे.
परफेक्ट तुम्ही बघू शकता, मस्त असं आपलं तयार झालेलं आहे. बटाटाही छान शिजला होता, एकदम मस्त पॅटीस तयार झालेला आहे. आणि पॅटीससाठी आपण इथे ठेवलेला आहे बघा तवा, त्यावर घालायचं आहे तेल आणि छान असे पॅटीस मस्त भाजून घ्यायचे आहेत दोन्हीही साईडनी. मस्त तुम्ही बघू शकता, जबरदस्त दिसत आहेत बघा, खायलाही खूप टेस्टी दिसत आहेत. आणि अशाच प्रकारे आपले पॅटीसही येथे रेडी आहेत आणि आपला रगडा पॅटीस येथे तयार आहे बघा. तुम्ही बघू शकता, जबरदस्त दिसत आहे. आता आपण त्यावर घालायचा आहे जो वाटाणा शिजवून घेतलेला होता आपण तो. मस्त चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी मी आधीच बनवून ठेवलेली होती बघा, त्यामुळे मी बनवलेली नाही व्हिडिओमध्ये. परफेक्ट. आता घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यावरती चाट मसालाही घालू शकता. पुन्हा एकदा थोडेसे लाल आणि हिरवी चटणी घालायची आहे आणि मस्त शेव भुरभुरायची आहे. आणि अशाच प्रकारे आपला टेस्टी रगडा चाट येथे तयार आहे बघा. जबरदस्त. थँक्यू.